गुढीपाडव्याचा सण होता 2 का 3 30 तारीख 30 मार्चला गुढीपाडवा होता. 30 मार्चला आदल्या दिवशी राजू शेट्टी साहेबांनी मला फोन करून सांगितलं आम्ही 5 कार्यकर्ते या ठिकाणी आलो आणि प्रांत कार्यालयावर शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी काळी गुढी उभारली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी आमच्यावरती 5 जणांवरती गुन्हे दाखल केले. वैभव सारख्या कार्यकर्त्याचा अजून कोर्टामध्ये जामीन सुद्धा आम्ही घेतलेला नाही. 14 जामीन झालेले आहे. मला हे सगळं का सांगायचं आणि त्यानंतर सुद्धा आपण सगळ्या मंडळींनी पाहिजे रस्त्यावरती 2 वेळा नागपूरमध्ये जे आंदोलन चालू होतं सगळ्याच संघटनाचे आमचे नेते मंडळी सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. आमच्यातले काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. परंतु त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी 2 वेळा रस्त्यावरती आम्ही उतरून या ठिकाणी आंदोलनं केली आणि प्रचंड रेटा संघटनांचा सरकारवरती त्या ठिकाणी वाढला आणि मग मात्र सरकार त्या ठिकाणी नमलं आणि तारीख मात्र सरकारनं सांगत नव्हतं. फक्त आम्ही जाहीरनाम्यात सांगितलं होतं की कर्जमाफी देऊ. तो जाहीरनामा देखील आपल्याला माहिती आहे. आणि मग 20 जून ही तारीख आमच्या नेते मंडळींची बैठक मंत्रालयात झाल्यानंतर त्या ठिकाणी तारीख जाहीर करावी लागली आणि सरकार हे शेतकऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांपुढे त्या ठिकाणी झुकलं आणि 30 जून ही तारीख आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्या बरोबर ज्या कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्या गुन्हे अंगावर घेतले त्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येडगाव असेल बेल्ला असेल ही कुठून आमचे शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आले होते. मी मगाशी पण सांगितलं कोणी जर आम्हाला हलक्यात घेत असेल तर हे समजू नका. आम्ही जर मनावर घेतलं तर आम्ही बरंच काही करू शकतो. परंतु ही सगळी मंडळी प्रामाणिकपणाने या ठिकाणी आले. आमच्या या महिला भगिनी देखील शेतकऱ्याच्या मुली आहेत या लक्षात घ्या आणि त्यांना खरोखर कळवळा आहे म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत. आणि म्हणून कोणी जर आमच्या आंदोलनाची खिल्ली उडवायचा प्रयत्न करत असेल तर एक लक्षात ठेवा तुम्ही जर संघटनांची ताकद काय हे मला त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि एक लक्षात घ्या त्यावेळेला विरोधी पक्ष कुठं झोपला होता का मला हेच सांगायचं होतं. परंतु आजही आमची संघटना या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम करणारी आहे. आणि त्याही वेळेला आम्ही सांगितलं होतं सरकारनं जरी निर्णय घेतला असला तुम्ही मगाशी विचारलं की कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊ नये का. निश्चितपणाने घेतला पाहिजे. त्यांचं शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि या आत्महत्येला कारण देखील सरकारची धोरणं जबाबदार आहे. मी मगाशी सांगितलं हमी भावाचा कायदा नाही. ज्यांनी उत्पादित केलेली वस्तू आहे बाकीची त्या वस्तूचे भाव धनाधन त्या ठिकाणी वाढतात कारण उत्पादन करणाऱ्याला ते परवडत नाही. परंतु आमच्या शेतकऱ्याला मात्र शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्ही त्या ठिकाणी दिला नाही. आयात निर्यात धोरण तुम्ही चुकीच्या पद्धतीने राबवताय. निर्यातीवर बंधनं घालताय. शेतमाल आयात करताय. हमी भावाचा कायदा नाही. स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. कारण निवडणुकीच्या तोंडावरती ह्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा का 7-12 कोरा करू म्हणून सांगितलं होतं आणि सरसकट कर्जमाफी देऊ. आता हा शासन जी आर वाचल्यानंतर तुम्ही सांगा ही सरसकट कर्जमाफी आहे का. मग जर ही सरसकट कर्जमाफी नसेल तर ह्या राज्य सरकारने इथल्या जनतेचा फसवणूक केली आहे असं आमच्या सर्व संघटनेचं आणि किसान सभेचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि म्हणून आम्ही हा शासन या ठिकाणी जावतो आहे. 2019ला कर्जमाफी केली त्यावेळेस 2 लाखापर्यंत सरकारने कर्जमाफी केली. परंतु आता वन टाइम सेटलमेंटचा मुद्दा आलेला आहे. पण त्यावेळेस वन टाइम सेटलमेंटचा मुद्दा नव्हता. त्यावेळेचे शेतकरी आणि आताचे हे 4-5 वर्षातले थकीत शेतकरी 2 लाखाच्या वरचे त्यावेळेचे आणि आता जे शेतकरी हे शेतकरी कुठेही गृहीत नाही आहेत. आज माझ्या मित्राने जे सांगितलं तो मुद्दा वास्तव आहे. काय वास्तव आहे. 2019ला 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं परंतु 2 लाखाच्या वर त्याची व्याजासह रक्कम गेली. त्या लोकांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही. त्या लोक आजही ती थकीत आहेत. त्यांच्या व्यवहार अकाउंट लॉक केलेले आहेत. त्यांचा दैनंदिनी व्यवहार जो खात्यावर 1000, 2000, 5000 रुपयाचा असतो तो बंद करून टाकलेला आहे सरकारने. आणि असं असताना सुद्धा 19चे जे काही आधीचे जे काही थकीत कर्जदार 2 लाखाच्या वरचे जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि आता याच्यामध्ये जे त्यावेळेस 2 लाखाला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि आता 2-4 वर्षात ज्यांची नुकसान झाली तेही शेतकरी जे वगळले आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी जे लोक वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणि इथल्या फडणवीस सरकारने जो शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्ही म्हणतो म्हणून नाही आम्ही मागणी करतोय म्हणून नाही तर इथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा हे म्हणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय.